नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मला या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं थोडक्यासे आपलं बोललं पाहिजे की तो उमेदवार दोन उभा राहिलेले आहेत। एक महाविकास आघाडीच्या माध्यमातून असलेले उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील आणि दुसरे अपक्ष उमेदवार विशाल पाटील, ज्यांना आयुष्यभर घरात खुशाली केली, सगळ्या संस्था मोडल्या, सांगली साखर कारखाना, वसंतदादा जिल्हा दूध संघ, सोनी कारखाना, प्रकाश आग्रह, वसंतदादा मका प्रकल्प, भारत सूतगिरणी, एक ना अनेक उद्योग ह्या माणसांनी मोडून खाल्ले। तिथल्या कामगारांना देशोधडीला लावलं आणि त्यांची फंड आणि ग्रॅच्युटी देताना सुद्धा कमिशन खाल्लं। आज ते बाळ जरा आपल्याला वेगळ्या पद्धतीने पुढे यायला लागले। आमच्या घरावर अन्याय झालाय। अरे बाबा, तुझ्या घरामध्ये 12 वेळा खासदारकी होती, तुझे आजोबा 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते। काय या जिल्ह्यासाठी योगदान झालं तुम्ही पुढच्या पिढीनी, हे हिशोब द्यायला पाहिजे। आणि आमच्यावर अन्याय झाला। सगळ्या दुष्काळी पट्ट्यामधल्या खानापूर, आटपाडी, कवठे मंकाळ, जत, तासगावचा पूर्व भाग, मिरजचा पूर्व भाग, हा सगळा पाण्याविना वंचित होता। या लोकांच्या पिढ्यानपिढ्या दुष्काळाच्या खाईमध्ये गेल्या, 2-2, 3-3 डोया पाणी मागत राहिले। यांना पाणी आणता आलं नाही। ही निकम्मी माणसं होती। परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने मला 2014 साली या जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली। ताकारी म्हैसाळ योजनेसाठी आपले प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्यांच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधून 2100 कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि म्हैसाळ पूर्णत्वाला नेली। टेंबू योजनेला गडकरी साहेब त्यावेळी त्या खात्याचा थोडे दिवस त्यांच्याकडे कार्यकाळ होता। प्रधानमंत्र्यांना भेटलो, प्रधानमंत्र्यांनी सांगितलं, गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी 2-3 हजार कोटी रुपये आपल्या पश्चिम महाराष्ट्रासाठी दिले। त्यातले 1205 कोटी आपण टेंबूला आणले। डायरेक्ट पैसे अनुशेषाच्या बाहेर जाऊन पैसे आणल्यानं सगळेच्या सगळे पैसे आपल्याला खर्च करता आले। मित्रांनो, काय अवस्था होती। नॅशनल हायवे एक नाही, 5 नॅशनल हायवे आपण या जिल्ह्यातनं गडकरी साहेबांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांच्या आशीर्वादानं या जिल्ह्यातून नॅशनल हायवे 5 नेले आपण। रेल्वेचं दुपदरीकरण 25 वर्षाची मागणी होती, दुपदरीकरण केलं, इलेक्ट्रिफिकेशन केलं। मिरज रेल्वे स्टेशन आणि सांगली रेल्वे स्टेशन याला 300 कोटी आणि 200 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आचारसंहिता संपली की कामकाजाला सुरुवात होईल। वंदे भारत येते, अनेक उड्डाण पूल उभा केले। आणि या माणसांनी दुष्काळामध्ये माणसं होरपळत होती। 2019 साली हा माणूस उभारला होता। 5 वर्षामध्ये कुणाला भेटले, तुमच्या प्रश्नासाठी कुठलं निवेदन दिलं, कुठला मोर्चा काढला? मध्ये एवढा दुष्काळ आपल्या पुढं आवासून उभा राहिलाय। कोयनेचं पाणी सोडण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्या, आम्ही अंगावर माणसं घेतली। जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना, जनतेला वाऱ्यावर सोडायचं नाही। ही तुम्ही दिलेली खासदारकी तुमच्यासाठी पणाला लागली तरी बेहत्तर, पण तुमच्याशी इमान राखणारा हा संजय पाटील आहे। आता मला वळायचं आहे ते या ठिकाणी हा महाराष्ट्र आहे, महान राष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्र आहे। याच महाराष्ट्राने शाहिस्तेखानाची बोटं कापली, शाहिस्तेखानाची बोटं कापली, अफजल खानाचा कोतळा काढला। अशा मोगलांना पळवणारा आणि या महाराष्ट्रानं औरंगजेबाची महाराष्ट्रानं कबर इथं खोदली, त्या माणसाला हा महाराष्ट्र अशा पद्धतीनं मोदी साहेबांनी प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आपले योगी आदित्यनाथजी अतिशय कणखरपणाने हा देश पुढे नेण्याचं काम करतायत।
मी आपला अधिक वेळ घेणार नाही, कारण बाबांना इथून पुढे आणि जायचं आहे. पण मी विनंती करणार आहे, उद्याच्या 7 तारखेला तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. कुठेतरी सोशल मीडियामधून वेगवेगळ्या भूमिका पाठवणं आणि या निमित्तानं लोकांची दिशाभूल करणं, मी केलेल्या 10 वर्षातल्या आणलेल्या विकास निधीचा आणि त्यांच्या घरात 35 वर्ष असलेली सत्ता याचा हिशोब केला तर माझ्या 5% पैसे यांना विकास निधीसाठी आणता आले नाहीत. तुम्ही सगळे मायबाप, तुमच्या आशीर्वादाने हे मला मिळालं. हा पापपुण्य मानणारा मी संजय पाटील कार्यकर्ता आहे. उद्याच्या 7 तारखेला कमळासमोरचं बटन दाबा आणि मोठ्या मताधिक्यानं मला विजयी करा, एवढी आग्रहाची विनंती करतो. 2-3 दिवस राहिलेत, प्रचंड प्रयत्न करा. दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय, ही निवडणूक निखराची करून मोठ्या मताधिक्यानं विजयी करा, एवढी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.